संत ज्ञानेश्वर महाराज हरिपाठ अभंग क्रमांक 21। काळ वेळ नाम उच्चारिता नाही, दोन्ही पक्षपायी उद्धरती। म्हणजेच रामकृष्ण नाम सर्व दोषाहरण, जळ जीवा तारण हरी। हरिनाम सार जिव्हा या नामाची, उपमा त्या देवाची कोण वाणी। ज्ञानदेव सांग झाला हरिपाठ, पूर्वजा वैकुंठ मार्ग सोपा। नंबर 1 बघा, काळ वेळ नाम उच्चारिता नाही, दोन्ही पक्षपायी उद्धरती। म्हणजेच भगवंताचे नामस्मरण करण्यासाठी कोणताही विशिष्ट काळ किंवा वेळ नसतो। कुणीही कधीही आणि कुठेही भगवंताचे नाव घेते, त्याचा उद्धार करते। नामस्मरण हे दोन्ही पक्षांना म्हणजेच या जगातील परोपकारी लोकांना लाभदायक ठरते। उदाहरण बघा, जसे एखादा शेतकरी वर्षभर कुठल्याही वेळी मातीची काळजी घेतो आणि योग्य वेळी पेरणी करतो, तसेच जर माणूस निरंतर नामस्मरण करत राहिला तर त्याच्या जीवनाचे आणि मृत्यूनंतरचेही कल्याण हे नक्कीच होते। नंबर 2, रामकृष्ण नाम सर्व दोषाहरण, जळजीव तारण हरी एक। म्हणजेच राम आणि कृष्ण या भगवंताच्या नामस्मरणाने सर्व दोष नष्ट होतात। जळजीव म्हणजे त्यांचे मन, मोहन, माया आणि वासना यांची जड झाली आहे। त्यांना मुक्ती मिळण्यासाठी हरिनाम हाच एकमेव उपाय त्यांनी सांगितलेला आहे। उदाहरण बघा, समजा एखाद्या व्यक्तीच्या आयुष्यात अडचणी, संकटे आणि मन शांतीचा अभाव आहे, पण जर ती भगवंताच्या नामस्मरणाची सवय लावून घेतली तर तिचे मन शांत होईल आणि समस्यांवर योग्य मार्ग सापडेल। नंबर 3, हरिनामसार जिव्हा या नामाची, उपमा त्या देवाची कोण वाणी। म्हणजेच बघायचं, हरिनाम हेच जीवनाचा मुख्य सार आहे। हरिनामाची उपमा कोणत्याही वाणीने किंवा शब्दांनी देता येत नाही, कारण ते अनंत आहे आणि त्यांचे महत्त्व हे अपार आहे। उदाहरण बघा, जशी समुद्राची खोली मोजता येत नाही किंवा आकाशाला मर्यादा नाही, तसेच भगवंताच्या नामाचे महत्त्व कोणत्याही मोजमापात बसत नाही, हे मात्र नक्की खरं आहे। नंबर 4, ज्ञानदेव सांग झाला हरिपाठ, पूर्वजा वैकुंठ मार्ग सोपा। म्हणजेच संत ज्ञानेश्वर महाराज येथे सांगतात की जो कोणी भगवंताच्या नावाचा हरिपाठ करतो त्याला स्वर्ग किंवा वैकुंठ मार्ग सहज मिळतो। पूर्वजांचेही कल्याण होते, कारण नामस्मरण हे संपूर्ण कुलाला उद्धार करणारे आहे। उदाहरण बघा की एखाद्या घरात जर रोज हरिपाठ, रामनाम किंवा विष्णू स्मरण होत असेल तर त्या घरातील सर्व सदस्यांचे आयुष्य आनंदाने आणि समाधानाने भरलेले हे असते, नक्कीच आहे। नंबर 5, हरिमुखे म्हणा पुण्याची गणना कोण करी। म्हणजेच भगवंताच्या नामस्मरणाने होणारे पुण्य इतके अपार आहे की त्याची गणना करणे अशक्य आहे। म्हणून नामस्मरण करण्यासाठी कोणताही संकोच ठेवू नये, कारण ते आपल्याला अंतःकरणाशुद्धी आणि मुक्ती प्रदान हे करतेच। यावर उदाहरण बघा की एखादी व्यक्ती जर एक दान करत असेल तर त्याचे पुण्य मोजता येईल, पण जर कोणी निरंतर हरिनाम घेत असेल तर त्याच्या पुण्याची गणती करणारा कोणतेही मोजमापाचा नियम नाही, म्हणजेच कोणत्याही मोजमापात बसत नाही। निष्कर्ष बघा, यावरून असा निष्कर्ष निघतो की भगवंताचे नामस्मरण करण्यासाठी कोणताही काळ किंवा वेळ नसतो। रामकृष्ण नामस्मरण म्हणजे सर्व दोष आणि अडचणी दूर करते। हरिनामाचे महत्त्व तुम्हाला शब्दांनी सांगता येणार नाही। हरिपाठ आणि नामस्मरण संपूर्ण कुलाला उद्धार करते। नामस्मरणाने मिळणारे पुण्य अनंत आहे आणि त्याची गणना करणे अशक्य आहे। या अभंगातून आपण शिकतो की हरिनाम
हा जीवनाचा खरा आधार आहे आणि त्याचंच सर्व दोष, संकटे व दुःखांपासून मुक्त होण्याचा तो सोपा आणि सरळ मार्ग आहे. तर रामकृष्ण हरी मित्रांनो, व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा, शेअर करा आणि साईडच्या बेल आयकॉनला नक्की दाबा, जेणेकरून आपण जे व्हिडिओ बनवेल ते तुमच्यापर्यंत नक्की पोहोचेल. मित्रांनो, धन्यवाद.